आपण वारे कसे निर्माण होतात ते बघूया. आता ह्या दोन जागा आहेत, ही अ जागा आहे आणि त्या ठिकाणी 6 मुलं उभी आहेत. म्हणजे समजा एक हवेचे 6 हे घटक आहेत आणि तसंच ब जागा आहे, त्या ठिकाणी ते 6 जण आहेत. ह्याच्यातली मागची जी कडा आहे हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि ही निळी दोरी जी आहे ही तपांबर वातावरणाचा जो पहिला थर आहे त्याची बाह्य कडा आहे, वरची कडा आहे, त्याला तपस्तब्धी किंवा ट्रोपोपॉज असं म्हणतात. म्हणजे त्याच्यावरती हवा नाही आहे, तर हवा ही फक्त खालच्या थरामध्ये तपांबरामध्ये आहे. आता सूर्य ह्या बाजूला आहे आणि त्यामुळे सूर्याचे किरण अ ठिकाणी लंबरूप आहे, त्यामुळे ह्या ठिकाणची हवा प्रसरण पावेल आणि ते प्रसरण पावल्यामुळे हे जे हवेतले अंतर आहे रेणूंमधलं अंतर ते वाढत जाईल. तर चला हवेतलं अंतर वाढत जातं, हवा प्रसरण पावते. असं करा, ढकलं प्रत्येकाने असं पाठीला लावायचं, कंबर नाही पकडायची, पाठीला ढकलायचं असं. हां चल इकडे. आता इथे एक हे बाहेर आलं आणि त्याच्यामध्ये हे बाकीचं. आता समजा तापमान आपण अजून वाढवलं तर असं सरळ हे करा, पुढे टोकं हे करा त्याचं. आता हां केले सगळं फुल. अरे बाबा असं असं ढकल ना त्याला. हां चला ठीक आहे. आता हे इथे आले, हे दोघे जास्त झाले ते ह्या बाजूला आहेत. ये इथे ते दोघे इथे या ठिकाणी सूर्याचे किरण नाही तर ह्या ठिकाणी हे दोघे इथे आले. जर त्याच्या मागे हां. आता या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी हवा प्रसरण पावली आणि त्या प्रसरण पावल्यामुळे इथे 4च जण राहिले आणि वरचे जे 2 जण होते ते वरनं ह्या बाजूला आले. त्यामुळे ह्या ठिकाणी आधी 6 जण होते आणि ह्या ठिकाणी आणखी 2 जण झाले, त्यामुळे ह्या ठिकाणी 8 जण झाले. म्हणजे आपण म्हणू की ब या ठिकाणी भार 8 आहे आणि अ या ठिकाणी भार हा 4 आहे. म्हणजे अ ठिकाणी भार कमी आहे, वजन कमी आहे आणि ब या ठिकाणी वजन जास्ती आहे. आणि वातावरणात नेहमी संतुलन असतं आणि त्यामुळे आपल्याला दिसेल की आता हे असंतुलन जे झालेलं आहे 4 आणि 8 ते भरून काढण्यासाठी दोघेजण पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून हे ह्या बाजूला जातील. दोघेजण जा. हां परत मागे जा, ह्याला जाऊन मिळा, पुढे या, पुढे. हां हां ठीक आहे. आता हे दोघेजण जातील. हे दोघेजण जे गेले ब कडून अ कडे आले त्याला आपण वारा असं म्हणतो. म्हणजे वारा नेहमी जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वाहतो, ही वाऱ्याची मुवमेंट. ठीक आहे. आता आपण वारे कसे वळतात ते बघूया. ठीक आहे. चला या पटकन या. आता सोडून द्या. आधी मी समजावून सांगतो त्या आपण पृथ्वीवर वारे वळतात असं म्हणतो, उत्तर गोलार्धात दक्षिण गोलार्धात. तर ते कशा प्रकारे होतात ते आपण समजून घेऊया. या ठिकाणी एक मुलगी रेल्वे स्टेशनवर आलेली आहे आणि तिला ट्रेन पकडायची आहे आणि ही ट्रेन इथे उभी आहे. आता मी 1 2 3 ज्यावेळी म्हणेल त्यावेळी ही ट्रेन सुटेल आणि ट्रेन ह्या दिशेने जाईल आणि त्याचवेळी मुलगी धावत इकडे येईल. तर मुलगी कितवा डबा पकडते ते आपण बघूया. तयार? चला 1 2 आणि 3. चला 1 2 3. जास्त होता आणि हा दोन ठिकाणी वायभार कमी होता. मुलगी सरळ रेषेत धावली पण त्याच वेळी पृथ्वी फिरत होती आणि त्यामुळे ब ठिकाण आहे हे थोडं पुढे गेलं आणि त्याच्या जागी क ठिकाण आलं आणि त्या ठिकाणी ती मुलगी. म्हणजे वारा अ ठिकाणाहून निघालेला हा सरळ रेषेतच जातो पण तो क ठिकाणी पोचतो आणि म्हणून ह्या रेषेवरनं नायलॉनच्या दोरीवरनं आपल्या असं लक्षात येतं की वारा हा वळलेला आहे किंवा ह्या बाजूला असा आलेला आहे आणि म्हणून आपण म्हणतो वारे वळतात. म्हणजे अ ठिकाणाहून निघालेला वारा त्याला ब ठिकाणी जायचं असतं पण